नमस्कार. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्याचे निर्देश. SBI, CPM आणि ई-कुबेर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याबाबतचे निर्देश. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन आणि भत्त्यांचे प्रदान हे SBIच्या CPM अथवा ई-कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याचे निर्देश आता शासनाकडून देण्यात आलेले आहेत. शासनाने निर्देशित केलेला सदरचा निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्याचबरोबर जिल्हा परिषद, पालिका प्रशासन यामध्ये कार्यरत कर्मचारी यांच्या वेतन देयक कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याच्या नंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश किंवा EFT शाळांच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याने संबंधितांना आता वेतन होण्यासाठी विलंब होत आहे असे दिसून येत आहे. यामुळे सदरचा विलंब टाळण्यासाठी शासनाकडून ई-कुबेर SBI CPM प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार आता जिल्हा परिषद शाळेमधील तसेच अनुदानित शाळेमधील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासूनचे वेतन हे CMP प्रणालीमार्फत अथवा ज्या जिल्ह्यात ई-कुबेर कार्यरत आहेत त्या जिल्ह्यात ई-कुबेर पद्धतीने आता थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या कार्यालयामध्ये सदर पद्धतीने वेतन अदा करण्यास अडचणी येत आहेत अशा उपकोषागार कोषागार विभागांनी आता जिल्हा कोषागार विभागाशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देशही या सदर परिपत्रकात देण्यात आलेले आहेत. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.